अरे बाबा, तुझी माझी मैत्री आहे, तुझी माझे संबंध आहेत बरोबर. तू एखादा व्यवसाय करतोय, व्यवहार करतोय कुठं, तुझं उद्या काय झालं तर मला दोष देणार का? राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टीजी, मोहोळ नेमकं काय म्हणतायत हे संपूर्ण तुम्ही ऐकलेलं असेल. मोहोळांचं सरळ म्हणणं आहे की चुकीची माहिती कोणीतरी तुम्हाला दिली असेल आणि त्याच्यावरून तुम्ही बोलताय. तुम्ही माहिती न घेता बेछूट आरोप केलेले आहेत. मोहोळ यांनी राजीनामा दिला ही गोष्ट खरी असली तरी एकूणच त्या जैन बोर्डिंगचा परिसर बघण्यासाठी मोहोळ यांनी मंदिराला भेट दिलेली होती. त्यांनी एकदा सांगावं. त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी भेट दिलेली होती. त्या ट्रस्टींच्या बरोबर त्यांच्या बैठका झालेल्या होत्या. की कुठल्या उद्देशानं झालेल्या होत्या हे त्यांनी स्पष्ट करावं. आणि मग त्यांच्या मनामध्ये पाप काय नसेल तर आमचं काही म्हणणं नाही. ते केंद्रात मंत्री आहेत, सहकार खात्याचे आहेत. आणि मला एक सांगा की एवढ्या तातडीने की एक दिवस अर्ज केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कर्नाटकातल्या चिकोडी हेडक्वार्टर असणाऱ्या बिरेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं 50 कोटीचं कर्ज लगेच कसं काय मंजूर होतं. मग त्याच्यामध्ये मुरलीधर अण्णांचा केंद्रीय सहकार मंत्री म्हणून काहीतरी सहभाग असल्याशिवाय एवढ्या शीघ्र गतीनं, कारण चिकोडी कुठं, पुणे कुठं, गोखले बिल्डर्स आणि त्या चिकोडीच्या पतसंस्थेचा काय संबंध. आणि ते जे क्रेडिट सोसायटी आहे चिकोडीची, त्याचे जे चेअरमन आहेत अण्णासाहेब जल्ले, ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहे. त्याला योगायोग म्हणायचं का? या सगळ्या व्यवहाराला बेकायदेशीररित्या मान्यता देणारे जे कलोती नावाचे धर्मादाय आयुक्त आहेत ते मुख्यमंत्र्यांचे एकदम जवळचे नातेवाईक आहेत. त्यालाही योगायोग म्हणायचं काय? आणि एवढे सगळे योगायोग एकाच प्रकरणामध्ये कसे काय करतात? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे ना. म्हणजे शेट्टीजी, तुमचं असं म्हणणं आहे का की जसं मोहोळ यांनी आता उल्लेख केला की 25 नोव्हेंबर 2024ला त्यांनी दोन्ही LLPचा राजीनामा दिला. 16 डिसेंबरला जैन बोर्ड ट्रस्टींची बैठक झाली आणि जैन बोर्ड ट्रस्टींकडून 20 डिसेंबरला म्हणजे 20 डिसेंबर 2024ला अनेक वर्तमानपत्रामध्ये टेंडर नोटीस सुद्धा देण्यात आलं. म्हणजे मोहोळांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा ते ट्रस्टींच्या संपर्कात होते असं तुमचं म्हणणं आहे का? हो, नक्कीच. माझ्याकडे छायाचित्र आहे त्यांचे. ते जैन बोर्डिंगला भेट दिलेली आहे. त्यांनी सगळा परिसर बघितलेला आहे, डोळ्या करून घातलेला आहे. मग हे कसं काय आहे? आणि मग मी सांगतो की भारतीय जनता पक्षाचे एक माजी खासदार ज्यांच्या सुविधी पत्नी त्या कर्नाटकच्या भाजप सरकारमध्ये माजी मंत्री होत्या, आता विद्यमान आमदार आहेत. या दोघांनी चालवलेली जी काही बिरेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्या सोसायटीनं एवढ्या तडकाफडकी या गोखले बिल्डर्सला 50 कोटीचं कर्ज का दिलं? अर्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच कसं काय शक्य आहे? शेट्टीजी, याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की टेक्निकल अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग आहेच, यावर तुम्ही ठाम आहात? हो, त्यांना तो सहभाग नाकारता येणार नाही. त्यांना एवढंच करावं की त्यांना ते पुण्याचे खासदारही आहेत, केंद्रातले सहकार मंत्री आहेत आणि एखाद्या क्रेडिट सोसायटीनं 50 कोटी एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज एखाद्या चुकीच्या व्यवहाराला जर फायनान्स करत असेल तर सहकार राज्यमंत्री यांना त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याचे खासदार यांना त्यांना अशा पद्धतीनं चुकीचं जो व्यवहार व्हायला लागलाय तर पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार वापरून धर्मादाय आयुक्तांना सांगून हा व्यवहार रद्द केला पाहिजे. पहिल्यांदा 3000 कोटीचा शोध आम्ही लावलेला नाही. एक लक्षात ठेवा की हा व्यवहार झाल्यानंतर गोखले बिल्डर्सनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की या एकूणच याच्यामधून प्रकल्पामधून आम्हाला 3000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. मग ते जर 230 कोटी रुपयाला प्रॉपर्टी खरेदी करून त्याच्यातून जर का 3000 कोटी रुपये कमावणार असतील तर आमचं चुकीचं हेच आम्ही बोलत नाही. तर गोखले बिल्डर्सच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिलेली अधिकृत माहिती आहे. त्यांनी त्या ठिकाणी नियोजित एक जे काही फ्लॅट विकायला काढले होते तर एक फ्लॅट 6 कोटी रुपयेला विकायला काढलेले होते. मग एक 6 कोटीचा फ्लॅट असे किती फ्लॅट असतील त्याचा हिशेब आता गोखले बिल्डर्सनीच करावा आणि त्याबद्दल सांगावं. आम्ही चुकीचं काही आरोप केलेला नाही, लक्षात ठेवा. ठीक ठीक, नक्कीच. धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही या संदर्भात आमच्याशी सविस्तर बोलण्यासाठी.
तर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांच्या समोर येत आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नाही. आपण राजीनामा केव्हा दिला, हा व्यवहार केव्हा झालेला आहे याची सविस्तर माहिती मोहोळांकडून देण्यात आलेली आहे. आणि राजू शेट्टींनी बेछूट आरोप केल्याचं मोहोळांचं म्हणणं आहे आणि राजू शेट्टींची सुद्धा प्रतिक्रिया सविस्तरपणे आपण TV9 मराठीवर पाहिलेली आहे.